क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहत आहोत. हे प्रश्न 13 ते 19 एप्रिल या दरम्यान जे पण चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण हे साप्ताहिक चालू घडामोडी कव्हर करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि हा एक रिव्हिजन स्वरूपाचा व्हिडिओ असतो विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण एक वीकली रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ पाहतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न, 25वी अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा गट अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तराखंड या राज्यात आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. 25वी अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा स्पर्धा, ठिकाण ऋषिकेश, वीरभद्र, उत्तराखंड येथे. यजमान उत्तराखंड पोलीस. मुख्य खेळ नौकायान, कायकिंग आणि केनोईंग हे मुख्य खेळ होते. सहभाग विविध राज्याचे पोलीस दल आणि निम्न लष्करी दल. उद्दिष्ट पोलीस दलाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि जलक्रीडाचे कौशल्य विकसित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उडान दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 12 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय मानवीय अंतराळ उडान दिन 12 एप्रिलला आपण साजरा करतो. महानायक युरी गार्गिन पहिले अंतराळवीर होते. यान वोस्तुक 1 याद्वारे ते अंतराळमध्ये गेलेले होते. देश कोणता होता? सोव्हिएत युनियन. ऐतिहासिक घटना, 12 एप्रिल 1961 रोजी मानवाचे पहिले यशस्वी अंतराळ उडान त्यांनी केलं. मान्यता, संयुक्त राष्ट्राने 2011 पासून अधिकृत घोषणा केली. मुख्य उद्देश अंतराळ संशोधनाचे महत्त्व सांगणे आणि अंतराळ युगाचा उत्सव साजरा करणे. इतर नाव युरी नाईट. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जैवविविधता वाढवण्यासाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केलेला आहे? तर आरोग्य वन हा उपक्रम NHAIने सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. NHAI आरोग्य वन संस्था, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. मुख्य उपक्रम महामार्गातील औषधी आणि वनस्पती लागवड. उद्देश जैवविविधता वाढवणे आणि ग्रीन कॉरिडॉर विकसित करणे. वनस्पती 36 प्रकारचे औषधी प्रजातीचे उदाहरण कडुनिंब, आवळा आणि चिंच सारखी वनस्पती लावण्यात येईल. अतिरिक्त उपक्रम मधमाशी कॉरिडॉर द्वारे परागीकरणाला चालना मिळेल. उद्दिष्ट 2026-27 पर्यंत 40 लाख झाडे लावणे. व्याप्ती, पहिल्या टप्प्यात 17 महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? तर तो वर्ष होता विद्यार्थी मित्रांनो 2000. सन 2000 मध्ये हा प्रदान करण्यात आलेला होता. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशा भोसलेंना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर तो वर्ष होता विद्यार्थी मित्रांनो 2021 हा वर्ष. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. एक्झाम पॉईंट अत्यंत महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा. जन्म 8 सप्टेंबर 1933 गोवर, सांगली संस्था इथे. मृत्यू 12 एप्रिलला त्यांच्या मुंबई इथे निधन झालं. वडील दीनानाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक अभिनेते. मोठी बहीण लता मंगेशकर, त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. 1943 पासून त्यांनी गायनाची सुरुवात केली आणि 20,000 पेक्षा जास्त गाणे हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि इंग्रजीमध्ये त्यांनी गायले. 2013 मध्ये त्यांनी माई या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून त्यांनी पदार्पण केलं. त्यांच्या या कारकिर्दीला 12,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केलेली आहेत. 1943 मध्ये माझं बाळ या चित्रपटासाठी त्यांना चला चला नव बाळ हे आपलं पहिलं चित्रपट गीत गायलं आणि
त्यांना 2 ग्रॅमी नॉमिनेशन पण मिळालेले आहेत. आणि त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ते माहिती पाहूया. 2000मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2008मध्ये पद्मविभूषण पुरस्कार, 2018मध्ये विभूषण पुरस्कार, 2021मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि 18 वेळा त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक एक पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026मध्ये पुरुष एकेरी भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकले? तर आयुष शेट्टीने विद्यार्थी मित्रांनो रौप्य पदक जिंकलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. नाव आयुष शेट्टी, कर्नाटकच्या 20 वर्षाचा हा खेळाडू आहे. स्पर्धेचे नाव आशियाई अजिंक्य बॅडमिंटन स्पर्धा, ठिकाण निग्बो चीन येथे. सुवर्णपदक कोणाला मिळालं? शी यू के चीनचे यांना. रौप्य पदक आयुष शेट्टी. आयुष शेट्टीनं पुरुष एकेरी रौप्य पदक म्हणजे सिल्वर पदक जिंकलेलं आहे. आयुष शेट्टीनं 2023मध्ये BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेला होता आणि 2025च्या US ओपनमध्ये पहिला भारतीय पुरुष एकेरी BWF वर्ल्ड टूर टायटल पण त्याने मिळवलेला होता. आता आपण त्याची कामगिरी पाहूया. यापूर्वीची 1965मध्ये दिनेश खन्ना यांनी एकेरी सुवर्णपदक मिळवले होते. 2023मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी यांनी दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळवलेले होते. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप माहिती. स्पर्धेचं नाव बँक ऑफ निग्बो बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026. आवृत्ती किती होती? तर 43वी. आयोजन कोण केला? बॅडमिंटन एशियाद्वारे. दिनांक 7 ते 13 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा पार पडली. ठिकाण निग्बो चीन येथे. त्यानंतर पुढला प्रश्न, इराकी संसदेने इराकचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? तर ही निवड विद्यार्थी मित्रांनो निझार अहमदी यांची केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. इराकचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निझार अहमदी. नाव काय? निझार अहमदी. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. निवड 11 एप्रिल 2026 रोजी. संस्था इराकी संसद काउन्सिल ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. मते 227 मते मिळून त्यांनी विजय मिळवला. पक्ष पेट्रिओटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान. कोणाची जागा घेतली? अब्दुल लतीफ रशीद यांची जागा घेतली. पूर्वीचे पद इराकचे पर्यावरण मंत्री. महत्त्व इराकच्या राजकीय परंपरेनुसार राष्ट्रीय अध्यक्षपद साधारणपणे कुर्द नेत्याकडे असते. त्यानंतर पुढला प्रश्न, रग्बी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीचे यजमानपद कोणत्या शहर भूषवणार आहे? तर तो शहर आहे विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद हे शहर. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. रग्बी प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती. यजमान शहर हैदराबाद. मैदान गचिबोवली स्टेडियम येथे. कालावधी 16 ते 28 जून 2026 रोजी पार पडेल. आयोजक GMR स्पोर्ट आणि रग्बी इंडिया. स्वरूप रग्बी 7s. बदल पहिल्या आवृत्तीचे यजमानपद मुंबईकडे होतं तर आता हैदराबादकडे आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इस्रोने गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी कुठे पार पडली? तर ही चाचणी विद्यार्थी मित्रांनो श्रीहरिकोटा इथे पार पडली. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. गगनयानची IADT चाचणी कुठे? श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे. संस्था इस्रो आहे. उद्देश पॅराशूट सिस्टमची अचूकता तपासणे. पद्धत हेलिकॉप्टरद्वारे क्रू मॉडेल हवेतून खाली सोडलं. निकाल चाचणी यशस्वीपणे सेफ लँडिंग केली. महत्त्व मानवीय अंतराळ मोहिमेसाठी गगनयान अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यानंतर पुढला प्रश्न, कलाई 2 हा 1200 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा अरुणाचल प्रदेश येथे उभारला जाणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. कलाई 2 जलविद्युत प्रकल्प. राज्य अरुणाचल प्रदेश. क्षमता 1200 मेगावॅट. नदी लोहित नदी. विकास कोणी केला? THDC इंडिया लिमिटेड. खर्च 14,105 कोटी. उद्देश स्वच्छ ऊर्जाची निर्मिती आणि ईशान्य भारताचा विकास करणे. सद्यस्थिती केंद्र सरकारकडून एप्रिल 2026 मध्ये मंजुरी.
त्यानंतर पुढला प्रश्न, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नुकतीच भारतीय राज्यघटनेची अवधी आवृत्ती कोणत्या भाषेत प्रकाशित केली? तर ती भाषा होती विद्यार्थी मित्रांनो सिंधी ही भाषा. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एकाच T20 सामन्यात 9 बळी घेणारे जगातली पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर ते क्रिकेटपटू ब्राझीलची लारा कार्डोसे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. लारा कार्डोसो याची ऐतिहासिक कामगिरी कोणत्या देशातली आहे? तर ब्राझील इथली. विक्रम एकाच T20 सामन्यात 9 बळी त्यांनी घेतलेले आहेत. 3 षटके, 4 धावा आणि 9 बळी त्यांनी घेतलेले आहेत. जागतिक स्थान पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये असा प्रकार करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. विशेष एकाच सामन्यात हॅट्रिक आणि 5 चेंडूत 5 बळी त्यांनी घेतलेल्या आहेत. ही स्पर्धा BCA कलाहारी महिला T20 विरुद्ध लेसोथो ह्या सामन्यात त्यांनी हे एवढे 9 बळी घेतल्या. त्यानंतर पुढला प्रश्न, 9व्या हिंदी महासागर परिषदचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो हे मॉरिशस इथे करण्यात आलेले होते. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 9वी हिंदी महासागर परिषद, ठिकाण पोर्ट लुईस मॉरिशस इथे. वेळ 10 ते 12 एप्रिल 2026. प्रतिनिधी S जयशंकर भारतचे परराष्ट्र मंत्री. आयोजक इंडिया फाउंडेशन व मॉरिशस सरकार. मुख्य विषय हिंदी महासागर क्षेत्रातील सामूहिक प्रशासन आणि सुरक्षा. विजन भारताचे सागर धोरण मजबूत करणे. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद संचालित CBSE शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो हे पुणे इथे खानवड इथे सुरू करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पहिली ZP CBSE शाळा खानवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे. विशेष हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव आहे. शाळेचे नाव ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा. उद्घाटन 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त. उद्घाटनकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सहकार्य फियाट इंडियाच्या CSR निधीमधून. उद्देश ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांची पहिली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलं? तर विद्यार्थी मित्रांनो हे नवी दिल्ली येथे पार पडलं. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नौदल कमांडरच्या परिषदची पहिली आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आलं? तर ही पण नवी दिल्ली येथे करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. नौदल कमांडरची परिषद पहिली आवृत्ती नवी दिल्ली येथे पार पडली 8 ते 10 एप्रिल 2026 रोजी. अध्यक्ष ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, नौदल प्रमुख. प्रमुख उपस्थिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. उद्देश सागरी सुरक्षा रणनीती आणि नौदल आधुनिकीकरणावर चर्चा. संकल्प आत्मनिर्भरता आणि हिंद महासागर क्षेत्रावर वर्चस्व. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच बिहारचे 24वे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ही निवड भाजपाचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. बिहारमधील सत्ता नंतर नवीन मुख्यमंत्री. नाव सम्राट चौधरी. बिहारचे 24वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी 15 एप्रिल 2026. पक्ष भारतीय जनता पक्ष BJP. जागा नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी आणि विजेंद्र प्रसाद यादव. शपथ कोण देणार आहे? तर राज्यपाल सय्यद अता हसेन ही त्यांना शपथ देणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली स्वदेशी क्वांटम कम्प्युटिंग टेस्टबेड चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो हे आंध्र प्रदेश या राज्यात करण्यात आले. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पहिलं स्वदेशी क्वांटम टेस्ट बड्स, ठिकाण अमरावती आंध्र प्रदेश येथे. उद्घाटन 14 एप्रिल 2026 जागतिक क्वांटम दिनानिमित्त. हस्ते मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू यांच्याद्वारे. सिस्टम 1S आणि 1IQ स्वदेशी बनावट. हेतू क्वांटम हार्डवेअरचे टेस्टिंग आणि प्रमाणीकरण करणे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशला क्वांटम व्हॅली बनवायचे लक्ष्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
मॉन्टे कार्लो मास्टर 2026चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर हे विजेतेपद जॅनिक सिनर यांनी जिंकलेले आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मॉन्टे कार्लो मास्टर 2026 जॅनिक सिनर ठरला चॅम्पियन. विजेता जॅनिक सिनर इटलीचा, उपविजेता कार्लोस अल्कराज स्पेनचा. खेळ टेनिस पुरुष एकेरी. ठिकाण मॉन्टे कार्लो मोनाको इथे. निकाल 7-6 आणि 6-3 असा जॅनिक सिनर यांनी विजय मिळवला. रँकिंग सिनर आता जागतिक नंबर 1 खेळाडू आहे. नोंद सलग 3 वेळा मास्टर 1000 किताब त्याने जिंकलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPL इतिहासात 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो शुभमन गिल. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय नौदलाची द्विवार्षिक कमांडर कॉन्फरन्स 2026ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर ही आवृत्ती विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भारतीय नौदलाची कमांडर कॉन्फरन्स 2026 नौसेना भवन नवी दिल्ली इथे. कालावधी 14 ते 16 एप्रिल 2026. नेतृत्व ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी नौदल प्रमुख. उद्देश सागरी सुरक्षा आणि तांत्रिक सहजता. मुख्य भर आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी तंत्रज्ञान. सहभाग तीनही दलाचे प्रमुख आणि CDS अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी इथे सहभागी झालेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न, अमेरिका इराण युद्धविरामानंतर घोषणा जेव्हा झाली तेव्हा हॉर्मुझचे समुद्री धुनी ओलांडणाऱ्या पहिला भारतीय ध्वजांकित जहाजाचं नाव काय आहे? तर त्याचं नाव होतं विद्यार्थ्यांनो जग विक्रम. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. MT जग विक्रम जहाजाचं नाव. विक्रम युद्धानंतर हॉर्मुझची समुद्री धुनी ओलांडलेलं पहिलं भारतीय ध्वजांकित म्हणजेच इंडियन फ्लॅग जहाज. मालकी ग्रेट ईस्टर्न शिपयार्ड कंपनी. महत्त्व तणावग्रस्त समुद्र क्षेत्रातून भारतीय व्यापाऱ्यांचे पुनर्स्थापन करण्याच्या प्रतीक. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणाची जिंदल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते रणवीर सिंग यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं? तर हे विद्यार्थी मित्रांनो किर्गिस्तान इथे करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपबद्दल आपण माहिती पाहूया. ठिकाण बेशके किर्गिस्तान इथे. कालावधी 6 ते 12 एप्रिल 2026 रोजी. सुवर्णपदक 2 सुवर्णपदक मिळालेले आपल्याला सुजित कलकल आणि अभिमन्यू द्वारा. रौप्य पदक 6 मिळाले आहेत आणि कांस्य पदक 9 मिळाले आहेत. तर एकूण भारताला किती पदक मिळाले आहेत? तर ही पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. एकूण 17 पदक भारताला मिळालेले आहेत. भारताचे स्थान पदक तालिकेत भारताचे 4थं स्थान या क्रमांकावर भारत राहिलेला आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक कला दिन वर्ल्ड आर्ट्स डे केव्हा साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो हे 15 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. एप्रिल 2026 मध्ये 42 कार्यकर्त्यांना आत्मसमर्पण केल्यानंतर कोणतं राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आलं? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तेलंगणा नक्षलमुक्त घोषणा. राज्य तेलंगणा राज्य आहे. 42 नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केलेलं आहे. घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक DGP B शिवधर रेड्डी यांच्याद्वारे. दर्जा राज्य पूर्णपणे नक्षल फ्री झालेला आहे. संघटना PI माओवादीची राज्य समिती विसर्जित करण्यात आलेली आहे. महत्त्व अनेक दशकाच्या नक्षलवाद अधिकृत अंत झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय सांकेतिक कार्यालय NSOच्या आकडेवारीनुसार मार्च 2026 मध्ये भारताच्या किरकोळ चलनवाढीचा दर किती नोंदवला गेला? तर भारताचा दर होता विद्यार्थी मित्रांनो 3.4%. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. चलनवाढ दर मार्च 2026 मध्ये NSOच्या डाटा 3.40 किरकोळ एवढी चलनवाढ. शहरी भाग 3.11, ग्रामीण भाग 3.63%, अन्नधान्य महागाई दर
8.7%. सर्वाधिक महागाई दर तेलंगणामध्ये आहे 5.83%. मोठी घसरण कांदा -27.74% एवढी घसरण झालेली आहे. आणि मोठी वाढ चांदीचे दागिने 148.61% एवढी वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हाय परफॉर्मन्स स्पोर्टवेअर ब्रँड 18चे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो स्मृती मंदाना यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 18चे नवीन ब्रँड अँबॅसिडर स्मृती मंदाना. ब्रँड कोणता आहे? 18. एलिगिट स्पोर्ट्स. ओळख भारतीय महिला क्रिकेटपटू. वैशिष्ट्य विराट कोहलीसोबत आता स्मृती मंदाना या ब्रँडचा चेहरा असेल. उद्देश महिला स्पोर्टवेअर श्रेणीमध्ये विस्तार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय लष्कराची पहिली ब्लू वॉटर सेलिंग मोहीम म्हणजेच समुद्र साहस कुठून सुरू केली आहे? तर हे महाराष्ट्राच्या मुंबई इथून सुरू करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पहिली ब्लू वॉटर सेलिंग मोहीम. ठिकाण मॉर्वे मुंबई येथे. मोहीमचे नाव समुद्र साहस. विभाग रेजिमेंट ऑफ आर्टरी. प्रारंभ 13 एप्रिल 2026 पासून. प्रवास मुंबई गोवा आणि मुंबई 520 नॉटिकल मैल. विशेष म्हणजे आर्टरी रेजिमेंटच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त हे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, संसद खेलरत्न महाकुंभ 2026चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे लखनौ इथे करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. संसद खेलरत्न महाकुंभ पुरस्कार 2026. ठिकाण काय? लखनौ उत्तर प्रदेश इथे. मैदान KD सिंग बाबू स्टेडियम इथे. उद्घाटन राजनाथ सिंग संरक्षण मंत्री द्वारे. कालावधी 13 ते 15 एप्रिल 2026. आवृत्ती 3rd एडिशन होती. आणि थीम काय होती? नारी शक्ती विकसित भारत की विकसित आवाज. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय लष्करी त्रिशक्ती कोरने कोणत्या राज्यात पहिली सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केलेला आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पहिली सीमावर्ती सामुदायिक रेडिओ स्टेशन राज्य सिक्कीम. ठिकाण ग्रंथा इथे. विभाग त्रिशक्ती कोर भारतीय लष्कर. फ्रिक्वेन्सी 90.8 FM. उंची 13,500 फूट एवढी उंची. उद्देश सीमावर्ती भागात माहिती आणि स्थानिक संस्कृतीचा प्रसार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 15 एप्रिल 2026 पासून फिक्की च्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो अनंत स्वरूप यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. अनंत स्वरूप फिक्कीचे नवीन महासचिव. पद महासचिव फिक्की. तारीख 15 एप्रिल 2026. प्रभावीपणे 1992चे IRPS अधिकारी आहे. 30 वर्षापेक्षा जास्त सार्वजनिक धोरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्यांचा अनुभव आहे. महत्त्वाचे WTAचे जिनेवामध्ये भारताचे माजी प्रतिनिधी. सहकार्य ज्योतिर्विज महासंचालक डायरेक्टर या पदावर त्यांनी कायम आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, विस्डन क्रिकेट अल्कमॅन 2026 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ दी वर्ल्ड हा मान कोणाला मिळालेला आहे? तर हा मान विद्यार्थी मित्रांनो मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, विस्डन पुरस्कार 2026 मध्ये महिला क्रिकेट ऑफ दी वर्ल्ड म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे? तर ती खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो दीप्ती शर्मा. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. विस्डन पुरस्काराबद्दल आता माहिती पाहूया आपण. नाव काय? विस्डन क्रिकेट अल्कमॅन 2026 पुरस्कार. स्थापना 1865 या वर्षी. जगातला सर्वात जुना आणि प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका. प्रकाशन ब्लूमबेरीद्वारे दरवर्षी प्रकाशित केला जातो. क्रिकेटचं बायबल याला म्हणतात. उद्देश क्रिकेटची वार्षिक विश्वकोशात्मक माहिती आणि पुरस्कार देणे. भारतीय क्रिकेटपटूंना 9 पैकी 7 पुरस्कार जिंकलेले आहेत. विस्डन ट्रॉफी. शुभमन गिल. एका टेस्ट सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा शुभमन गिलला ही ट्रॉफी मिळालेली आहे. कोणती? विस्डन ट्रॉफी. त्यानंतर पुरुष क्रिकेट ऑफ दी वर्ल्ड कोणाला मिळालेला आहे? तर मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंना मिळालं आहे. महिला क्रिकेट ऑफ दी वर्ल्ड कोणाला मिळालं आहे? दीप्ती शर्मा भारताची. आणि 5 क्रिकेट ऑफ द इयरमध्ये कोण कोण आहेत? शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रिषभ पंत,
मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचे खिलाडी हसीब अहमद. लीडिंग T20 क्रिकेटर अभिषेक शर्मा. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भारतीय खेळाडूंना 5 क्रिकेट ऑफ द इयरमध्ये 4 जागा मिळालेल्या आहेत. विस्डन क्रिकेट अल्कमॅन ही क्रिकेटची बायबल मानली जाते. दरवर्षी 5 क्रिकेट ऑफ द इयर आणि लीडिंग क्रिकेट इन द वर्ल्ड आणि विस्डन ट्रॉफी सारखे पुरस्कार देते. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या देशातील पहिली महिला सेनाप्रमुख म्हणून जनरल जेनिफर स्कॉटफिल्ड यांची नियुक्ती झालेली आहे? तर ती ऑस्ट्रेलिया या देश आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. लेफ्टनंट जनरल जेनिफर स्कॉटफिल्ड. देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. पद लष्कर प्रमुख चीफ ऑफ आर्मी. विक्रम ऑस्ट्रेलियाची पहिली महिला लष्कर प्रमुख. कालावधी 2024-25 पासून कार्यरत. क्षेत्र ऑस्ट्रेलियन संरक्षण दल इथे. त्यानंतर पुढला प्रश्न. जागतिक क्वांटम दिवस 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो हे केव्हा साजरा करण्यात येतो? तर हे साजरा करण्यात येतो 14 एप्रिलला. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारताने वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केला. तर जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक किती आहे? तर जागतिक क्रमांकामध्ये भारताचा क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 6वा आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पेटंट अर्जाच्या बाबतीत भारताने कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो तो राज्य आहे तमिळनाडू राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारताने वित्तीय वर्ष 2025-26 पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केला. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने एकूण 1,43,729 एवढे पेटंट अर्ज केले. हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. 2024-25च्या तुलनेत 1,10,375 एवढे अर्जांना वाढ झालेली आहे. टोटल किती टक्के वाढ झाली? 30.2%. देशाच्या अर्जाचा वाटा 70% जास्त. उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. आणि जागतिक सरासरीवर भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर 6वा क्रमांक लागतो. आणि पेटंटमध्ये भारताचे पहिले 3 राज्य कोणते आहेत? पहिल्यावर तमिळनाडू, दुसऱ्यावर कर्नाटक आणि तिसऱ्यावर महाराष्ट्र आहे. तर ही रँकिंग तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो हा अनिता चौधरी यांना प्रदान करण्यात आला. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मछली राष्ट्रीय पुरस्कार अनिता चौधरी यांना प्रदान करण्यात आला. स्थळ जयपूर राजस्थान इथे. संदर्भ रतनपूरची प्रसिद्ध वाघिणी मच्छी हिच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. कार्य वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणातील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला. आयोजक प्रभा खेतान फाउंडेशन आणि WWF इंडियाद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुढला प्रश्न. डिजिटल चलन आणि UPIच्या जागतिक विस्तारासाठी उत्कृष्ट 2029चे अनावरण कोणी केलं? तर हे अनावरण विद्यार्थी मित्रांनो RBIने केलं. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. उत्कृष्ट 2029 संस्था भारतीय रिझर्व्ह बँक. उद्दिष्ट UPI ई-रुपीच्या जागतिक विस्तार. कालावधी 2026 ते 2029 या 3 वर्षाचा आराखडा. तंत्रज्ञान AI आणि मशीन लर्निंगचा वापर वाढवणे. लक्ष्य भारतीय पेमेंट सिस्टमला जागतिक स्तरावर नेणे. स्वरूप RBIच्या तिसरा मध्यम मुदतीचा धोरणात्मक आराखडा उत्कृष्ट 3.0. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय लष्कराद्वारे अभ्यास ब्रह्मास्त्र हे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो राजस्थान राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. अभ्यास ब्रह्मास्त्र एक्सरसाइज ब्रह्मास्त्र. आयोजक भारतीय लष्कर. राज्य राजस्थानच्या पोखरण फील्ड रेंजमध्ये. वेळ एप्रिल 2026 मध्ये. प्रमुख आकर्षण अपाचेच्या हेलिकॉप्टर मारक क्षमता. उद्देश हवाई भूदलातील समन्वय तपासणे. वैशिष्ट्य नेटवर्क केंद्रित युद्धाच्या NCWचा सराव. त्यानंतर पुढला प्रश्न. जागतिक वारसा दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर हा 18 एप्रिलला साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक वारसा दिन 18 एप्रिलला साजरा करण्यात येतो. नाव आंतरराष्ट्रीय स्मारक आणि
स्थळ दिन संस्था युनेस्को आणि ICOMOS द्वारा. थीम काय होती 2026ची? डिस्कवर अँड कीप. उद्देश ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळाचं रक्षण करणे. भारत एकूण 42 जागतिक वारसे स्थळ भारतात आहेत. प्रथम घोषणा 1982 रोजी ही घोषणा केलेली आहे. प्रथम घोषणा. त्यानंतर पुढला प्रश्न, डेन्मार्कचा दिग्गज खेळाडू विक्टर एक्सेलेन्स हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा बॅडमिंटनशी संबंधित आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. विक्टर एक्सेल्स बॅडमिंटन दिग्गज कोणत्या देशाचा? डेन्मार्कचा. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे टोकियो 2020मध्ये. जागतिक रँकिंग माजी जागतिक क्रमांक 1ची रँकिंग होती. प्रमुख यश 2 वेळा जागतिक चॅम्पियनशिप 2017 आणि 2022मध्ये. वैशिष्ट्य युरोपच्या सर्वात यशस्वी आणि आधुनिक बॅडमिंटनपटूपैकी एक. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हे साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहिलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हे प्रश्न आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.